गुड मॉर्निंग. आता तर म्हणले परत वर्कला आले तुम्ही. पण इम्पॉर्टंट आहे, सांगा. केले का? काय होतं वर्क? मला टास्क काय होतं ते सांगा first. बनवले? कोड आहे कोणाकडे? असेल तर लॅपटॉप ओपन करा फटकन. ज्यांनी कोड केलेत ना, लॅपटॉप ओपन करा. मी कोड शेअर करायला सांगतो, कोड त्याच्यावर शेअर करा. ठीक आहे. हे काम करा, गुगलला जावा, इथं सर्च करा कोड शेअर. ठीक आहे. ठीक आहे. फक्त एंडिंग पॉईंट काय करा, हा तुमच्या बॅचचा कोड राहील. बॅच 4 आहे. ठीक आहे. बॅच 4 आहे, सर्च करा, इथं कोड पेस्ट करून द्या, मला मिळून जाईल. मी लगेच रन करून चेक करतो. ऑनलाईन इफ यू हॅव डन ओके वर्क जर केलं असतील, मला कोड चॅट मध्ये शेअर करा. ऑफलाईनचे स्टुडंट ज्यांनी ज्यांनी सॉल्व्ह केलेत ना, हा URL ला जावा. ठीक आहे. कोड शेअर URL आहे. लास्टला फक्त एंड पॉईंट कोड काय द्या, बॅच 4 आहेत म्हणून द्या, आणि त्याच्यामध्ये कोड पेस्ट करून द्या. मी लगेच चेक करतो काय सॉल्व्ह केलेत, काय केलेत. आळंदीवरनं किती जण येतात इथे? आळंदी कोण आहे ना? बरं झालं. परत सोमवार म्हणजे 20 तारखेपासून पालखी चालू होणार आहे. परत तुम्ही सांग, आमच्या इकडे पालखी आहे तर म्हणून मी आलो नाही. म्हणून अगोदरच विचारून ठेवलंय. रिझन तुम्ही ते नाही सांगायला पाहिजे. ठीक आहे. माहिती आहे ना 20 पासून स्टार्ट होणार आहे. हा, तिकडचा रोड थोडाफार ब्लॉक्स वगैरे होतात. ठीक आहे. कॉपी पेस्ट करून द्या, म्हणजे लॅपटॉप मध्ये असतील जे सॉल्व्ह केलेत. ऑनलाईन ऑनलाईन गाईज, व्हॉट अबाउट यू? एनीवन हॅव डन? प्लीज शेअर मी कोड. ते मी चॅट वरती वेट करतोय. मी शेअर केले. हा फक्त बॅच 4 आहे, समोर लिहायचे. कोड शेअर .io सर्च करा, बॅच समोर कोड इथं टाकून द्या. ते होवरचं सांगितलं होतं का, 5 कलर चेंज व्हायला पाहिजे? मग केलं असतील ना. नोटबुक मध्ये किती जण झालं दाखवा. चला, लॅपटॉप मध्ये जर तुम्ही केलंय दाखवा सर. स्टार्ट. मला नोटबुक मध्ये लिहिलं नाही, लॅपटॉप मध्ये लिहिलं. कितीला घरी जातो तुम्ही? रूमला कितीला पोहोचतो? 4:30 ला. मला डॉट 4:30 ला फोटो पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कोणी केलंय हा रो मध्ये तुमच्यापैकी? कोण नाही? तिकडे नोटबुक मध्ये तर लिहिलात. घरी सोडणार आहे. चालू होईनात का? ठीक आहे. अजून तुम्ही केले? लॅपटॉप मध्ये आहे. चला, दाखव. कोण केले लॅपटॉप मध्ये दाखवा. टोटली फाईन. इट्स गुड. ओके. एक जण तर केलेत ऍटलीस्ट. ओके, तुम्ही केलेत? हे शो करा. तिथंच वर ठेवा लॅपटॉप, शो करा. आता मी डायरेक्ट प्रोजेक्ट देणार आहे नेक्स्ट वीक पासून, HTML CSS वर. एवढा हार्ड नाहीये, इझी आहे, होऊन जाईल. कसं करायचं ते पण सांगतो. ठीक आहे. आउटपुट दाखवा. मी असं रन करता तिथून. VS कोड त्यांना सेटअप नाही सांगितलं तुम्ही? VS कोडला सेटअप करून दे जर नसेल ना, थोडा हेल्प करा त्यांना. ठीक आहे. हा, दुसरं पेज वर या, दुसरं बॉक्स वर या. ओव्हर नाही केले का? हा, ओव्हर झाले ना. ओके.
थर्ड स्क्रोल करा एंडिंग पर्यंत. सगळे बॉक्सला होर आहे. दॅट इज फाईन. ओके, सगळे बॉक्सला करा. ओके, चला ठीक आहे. ऑनलाईन मध्ये पण कोण नाही केलं वाटतं. ऑफलाईन मध्ये ऍटलीस्ट दोघं जर केलेत ना. लेट चेक इज देअर. वैष्णव, वैष्णवी असते ना. आय डोंट नो. लेट कॉपी कोड करू यांचं. सीएसएस स्टार्ट केले ना. लेट मी क्रिएट सीएसएस फोल्डर. राईट, फ्रंट एंड मध्ये सीएसएस फोल्डर क्रिएट करतो. सीएसएस फोल्डर मध्ये task1.html इथं पेस्ट करतो आणि हे रन करतो. किंवा इथून रन करायचं. ठीक आहे, हे सेटअप तुम्हाला हे सांगतील. त्यांना सेटअप करून द्या. ओके, सगळे एक्सटेन्शन लिहून घ्या. एक्सटेन्शन डाउनलोड करा, मग सगळे ऑप्शन येतात. दे आल्सो डन व्हेरी. ओके, खूप छान बनवले. ठीक आहे, फॅमिलीचे नाव लिहिलेत सगळे. दॅट इज कूल. कळालं तर ना, ऑनलाईन असून पण ऑफलाईन लोकांना पण कळालं. दॅट इज बेस्ट. या आय एम हॅपी. ओके, लेट्स मूव नेक्स्ट. बिफोर सीएसएस ना, इस्टरडे खूप जणांना काही गोष्टी कळाल्या नाही. एकदम सिंपल आहे सीएसएस, सांगतो. सीएसएस बेसिक कशासाठी यूज करतो? स्टाईलसाठी यूज करतो. ठीक आहे, एखाद्या गोष्टी तुम्ही लिहिलात, मी काल तुम्हाला वेबसाईट करून दाखवलं. स्ट्रक्चर तर तुम्ही आणू शकता, त्याला स्ट्रक्चर स्टाईल देण्यासाठी सीएसएस यूज करतो. सीएसएस मध्ये तुम्ही काय काय देऊ शकता? बॅकग्राऊंड कलर, फॉन्टचे साईज कमी जास्त. ओके, त्याच्या प्रॉपर्टी असतात. आणि बॅकग्राऊंड इमेजेस म्हणा. त्यानंतर ना फ्लेक्स, एका बॉक्स समोर एक बॉक्स पाहिजे. ठीक आहे, हा कोपऱ्यात ते कोपरा. आणि ऑर्डर लिस्टचे जे असतात ना, सरळ दिसतात लाईन मध्ये, ते तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी फ्लेक्स आहे. अॅनिमेशन लावू शकता, थोड्या वेळात काउंट यायला पाहिजे. ठीक आहे, ते अॅनिमेशन झालं. आणि त्या व्यतिरिक्त अजून काय, खूप काही डिझाईन्स येतो. हा साईडला एक बॉक्स आहे, हा साईडला एक बॉक्स आहे. टेक्स्ट अलाइन कंटेंटचं तुम्ही फॉर्मॅट चेंज करू शकता. इटॅलिक, टाइम्स रोमन्स. ठीक आहे, फॉन्टचे हेच गोष्टी करायचे. फक्त एडिटिंग करू शकता तुम्ही सगळे कलर जे पाहिजे ते. सीएसएस म्हणजे एडिटिंग करणं व्यवस्थित. एखाद्या फ्रेम इमेज काढून एडिटिंग करून देणं सिंपल आहे. ठीक आहे, एवढा हार्ड नाहीये. चला आता स्टार्ट करू. ठीक आहे, काल सगळं सांगितलं. कॅस्केड स्टाईल सीट, त्याच्यामुळे आयडी क्लास एलिमेंट, आणि अजून सिलेक्टर सुडो एलिमेंट, सुडो सिलेक्टर आणि सुडो क्लासेस सिलेक्टर. ठीक आहे, ह्याच्यावरून आपण काल डिस्कशन केलं. आणि तुम्हाला सिंटॅक्स सांगतो सीएसएस चे कसं असतं. प्रॉपर्टी व्हॅल्यू असते. प्रॉपर्टी काय असते? आता एखाद्या फॉन्टला कलर द्यायचा असेल, प्रॉपर्टी असतो कलर. ठीक आहे, त्याचं व्हॅल्यू आहे तुम्ही जे कलर देतात, रेड, व्हाईट. ओके, ते तुम्ही कलर देतात ना, दॅट विल बी व्हॅल्यू. सिंटॅक्स सॉरी, प्रॉपर्टी कोणते कोणते झाले मग? काल आपण बघितलं बॅकग्राऊंड कलर बघितलं. बॅकग्राऊंड इमेज नाही बघितलं, आज बघणार बॅकग्राऊंड इमेज. ठीक आहे, आणि कलर बघितले. आय होप कलर, बॅकग्राऊंड कलर दोनच बघितले कालपर्यंत. आणि होवरचं बघितलं, होवर प्रॉपर्टी बघितलं. ठीक आहे, हे सगळं व्हॅल्यू आणि प्रॉपर्टीज, हे प्रॉपर्टीज झाले बेसिकली. ठीक आहे, आता मी एकदम सिंपल पासून जाऊन बॅकग्राऊंड इमेज द्यायचे. एक एक अजून एक फोल्डर क्रिएट करतो, फाईल क्रिएट करतो. ओके, J2 डिफॉल्ट वन. जे एक्सटेन्शन डाउनलोड केलं असेल तर सिंपल डिफॉल्ट घ्या. आला डिफॉल्ट. ओके, याच्यामध्ये मला इमेज, बॅकग्राऊंड इमेज सेट करायची. ही बॉडी जी आहे ना, बॉडीलाच इमेज सेट करूया. नाहीतर एक काम करू, एक ड्यू घेतो. ओके, लेट ड्यू, त्याला आयडी देतो. असं पण देऊ शकता तुम्ही. ओके, बॉक्स असं पण लिहू शकता. जे पण एक्सपिरियन्स होता ते कॅन्डिडेट असं लिहितात बेसिक. ठीक आहे, एक आयडी घेतो आणि त्याला आयडीला सिलेक्ट करतो. इंटरनल सीएस यूज करतो. ओके, आणि इथं त्याचं आयडीचं नाव काय होतं? बॉक्स होतं. ठीक आहे, आणि त्याला हाईट आणि विड्थ घेतो बेसिकली. हाईट पर्सेंटेज मध्ये दिलं तर फुल स्क्रीन घेतोय. ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये दिलं ना, फुल स्क्रीन घेतो. किंवा ऑटो करून द्या, सिंपल. ऑटो म्हणजे जेवढं तुमचं स्क्रीन आहे तेवढं स्क्रीन, तेवढं हाईट. विड्थ ऑल्सो 100%.
एकदा काय करू, बॅकग्राऊंड कलर देऊ ह्याला, बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे, आता मी देताना ही वाला कलर देतो. ठीक आहे, थोडाफार स्काय कलर मध्ये, स्कायच्या याच्यामध्ये देतो. ठीक आहे, आता आउटपुट चेक करूया, रन करू याला. ऑलरेडी रनड आहे, अजून एकदा रन करू ऑफ करून. काही नाही झालं, कसं काय? बॅकग्राऊंड कलर सेट झाला नाही का बरं? लेट मी गिव्ह कंटेंट फॉर दिस. इथं प्रिंट होतं की एकदा चेक करू. एवढंच झालं, जस्ट बिकॉज ऑफ हाईट मुळे हे नाही झालं, ऑटो सेट झालं नाही. त्याला काय करू, 800 px. ठीक आहे, हे आलं. बेसिकली मला विड्थ 100% द्यायचं असेल तर, ठीक आहे, विड्थ 100% सेट झालं. हाईट जे दिलं असं असं बॅकग्राऊंड सेट कलर करून दिलंय. आता मी बॅकग्राऊंड कलरच्या ठिकाणी मला इथं बॅकग्राऊंड इमेज पाहिजे. कंटेंट बघा कुठं आल्या, कंटेंट तो बॅकग्राऊंड कलरच्या वर आलाय. ठीक आहे, आता मी फोरायची वेबसाईट बघा. ठीक आहे, आणि बॅकग्राऊंड इमेज नाही घेतलंय, पण ही पण जे बॅकग्राऊंडला चाललंय ना, ही बघा, ही आयकॉन्स वगैरे रन व्हायलेत. ओके, याच्यामध्ये नाही. लेट मी टॉक अबाउट अनदर वेबसाईट. ठीक आहे, आता हा व्हिडिओ आहे. लेट मी गो विथ नेक्स्ट सर्व्हिसेस मध्ये जाऊ, इथं कळेल. हा, इथं बघा, ह्याचं बॅकग्राऊंडला इमेज आहे, त्याच्यावर कंटेंट आलं. ठीक आहे, त्याच्यावर कंटेंट बॅकग्राऊंडला इमेज आहे बेसिकली बघायला गेलं तर. ओके, बॅकग्राऊंडला इमेज, त्याच्यावर कंटेंट. हे कसं करू शकता तुम्ही? हे करू शकता युझिंग बॅकग्राऊंड इमेज. ठीक आहे, आता बॅकग्राऊंड कलर दिला म्हणून बॅकग्राऊंड कलर वर फॉन्ट आला. आता मला बॅकग्राऊंड इमेज द्यायची आहे, कसं देऊ शकता? सिम्पली काय करा, बॅकग्राऊंड इमेज घ्या. बॅकग्राऊंड इमेज प्रॉपर्टी आहे, व्हॅल्यू कसं द्यायचं? URL. ठीक आहे, URL मध्ये तुम्ही पाच ऑलरेडी इमेजेस ठेवले का? एक फ्लो डायग्रामचा इमेजेस आहे, हा इमेज बॅकग्राऊंडला द्यायचे. कसं देऊ शकतो? सिम्पली डे टू HTML. इथं फक्त काय करा, कशा पाच द्या त्याचं, इमेजेस फ्लो डायग्राम. आउटपुट चेक करू काय आलंय. आलंय का? जे इमेज मी दिलो ऍक्च्युली तो बॅकग्राऊंडला सेट झालाय. ही बघा, कंटेंट वर दिसतोय, कंटेंट दिसतोय ना. कंटेंट काय करतो मी, थोडाफार जास्त कंटेंट घेतो. कंटेंट काय करतो, इथनं कॉपी करून थोडं जास्त ठेवतोय. डब्ल्यूची स्किल नाही आपण केलं बस. हा, एवढं कंटेंट ठेवतो, मग ते थोडंफार इझी होऊन जाईल. पी घेतो, याच्यामध्ये ते कंटेंट ठेवतो. पी नको, प्री घेऊ. ठीक आहे, ऍज इट इज कंटेंट आउटपुटला पाहिजे. आता चेक करा, कंटेंट वर आलाय, इथं बघू शकता तुम्ही. ओके, हे वर आलंय, नॉट बिहाइंड दिस, ह्याच्या खाली नाही आलं. इथं ह्याच्यापेक्षा एक काय करूया, बॅकग्राऊंड इमेज चांगला देते, कंटेंट असल्यामुळे तुम्हाला कळेना. लेट मी टेक BG वॉलपेपर. ठीक आहे, वॉलपेपरचं इमेज ठेवूया. कोणत्या घ्यायचे याच्यात? सेकंड, फर्स्ट, आहे घेऊ. ठीक आहे, हा URL रिप्लेस करा. ठीक आहे, आता चेक करा आउटपुट.
हे बघा आलं का बॅकग्राऊंड, ते बॅकग्राऊंड वर कलर आले बघा. हे पॅराग्राफला काय करू, कलर चेंज करू. काय करू, त्याला एक आयडी देऊ, फ्री म्हणून देऊ याला, डबल फ्री. ठीक आहे, हॅश फ्री कलर. फक्त कलर, बॅकग्राऊंड इमेज, बॅकग्राऊंड कलर सेट कर. कलर फॉन्टचं कलर चेंज होतं. ठीक आहे, कलर इथं रेड घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. आता रेड मध्ये तर इथे येतोय बघा. पण इथे एक ऑब्झर्व करा, एकदा, दोनदा, तीनदा, 4, 5, 6, 6 वेळा काय व्हायलंय, इमेजेस प्लस मायनस म्हणजे रिपिटेशन व्हायलंय. एकदा, दोनदा पण आहे, तीनदा पण स्क्रीन मध्ये. माझं याचं बघितलं ना, 6 वेळा रिपिटेशन झाले. मला असं नको पाहिजे, एकाच इमेज पूर्ण स्क्रीन दिसायला पाहिजे आणि रिपिटेशन नको. नो रिपीट साठी प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड नो रिपीट. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये येऊया बॅकग्राऊंड इमेजेस मध्ये. बॅकग्राऊंड इमेज मध्ये ह्याच्यामध्ये कोणत्या दिवशी क्वेश्चन विचारले होते का मला, गिफचे वगैरे. गिफ असं घेऊ शकता तुम्ही, आय एम जी वर डायरेक्टली डॉट गिफ. गिफ वगैरे पाहिजे इथं फोराईज मध्ये, ते होतं बघा इनिशियलला, तो ऍक्च्युअली गिफ होतं. इव्हन टेकिटिक्सला जे होतं ना व्हिडिओ होतं ते. इथे सेट केले ना, हा व्हिडिओ आहे. ओके, दिस इज नॉट अॅनिमेशन, हा व्हिडिओ आहे. आणि ही समोरच पण व्हिडिओ आहे, ही पण व्हिडिओ आहे. ठीक आहे, आता फोराईज मध्ये जे बघतो ना, तो पण गिफ आहे, तो अॅनिमेशन गिफ आहे. ठीक आहे, ह्याचं पोझिशन सेट करता येते, तर स्क्रीन मध्ये आणा. ओके, बॅकग्राऊंड पोझिशन म्हणा, राईटला गेलं तर राईटला येतो, लेफ्टला गेलं तर लेफ्टला येतो. आता आपण एकदा करूया ती पण गोष्टी. आता फर्स्ट बघू बॅकग्राऊंड इमेज. URL यूज करायचं. URL का बरं, पाथ होल्ड करतो. ठीक आहे, त्यामध्ये पाथ होल्ड करून ग्रेडियंट तुम्ही जे पाथ देणार तो इमेजेस शो करतो स्क्रीन मध्ये. ठीक आहे, आता मला रिपीट नाही व्हायला पाहिजे. इथं बघा इमेजेस मध्ये बघायला गेलो ना, रिपीट व्हायलेत 1, 2, 3, 4, 5 एवढं टाइम रिपीट व्हायले. रिपीट पण व्हायले आणि गोष्टी काय व्हायलेत, हॉरिझॉन्टली पण व्हायलेत आणि व्हर्टिकल पण व्हायलेत. ठीक आहे, हॉरिझॉन्टल जात असेल तर वेगळं कमांड आहे. ओके, व्हर्टिकल होत असेल तर वेगळं कमांड आहे. इथं दोन्ही व्हायलेत, व्हर्टिकली पण रिपीट व्हायलंय, हॉरिझॉन्टल पण रिपीट व्हायलंय. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कळतंय का मराठीमध्ये सांगू, कळतंय? ठीक आहे, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. ठीक आहे, आता हे गोष्टी कसं रिपिटेशन कसं थांबवू शकतो, त्याच्यासाठी कमांड आहे बॅकग्राऊंड रिपीट. ठीक आहे, बॅकग्राऊंड रिपीट फक्त हॉरिझॉन्टल असेल, रिपीट एक्स म्हणून लिहा. ओके, आता चेक करूया एकदा सांगतो. ठीक आहे, आता काय करतो, हा रिमूव्ह करतो फर्स्ट. ओके, हा रिमूव्ह करतो, रन करतो. इथं काय व्हायलेत, हॉरिझॉन्टल. ठीक आहे, रिपीट व्हायलेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड रिपीट व्हायलेत ना. पण मला असं नकोय, रिपिटेशन नकोय, एकदाच सगळीकडे दिसायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, फक्त बॅकग्राऊंड रिपीट, रिपीट एक्स, एक्स एक्सिस. ठीक आहे, एवढं जर लिहून रन केलेत ना, निघून गेला, एकच फुल स्क्रीन आला. ठीक आहे, सेम हे वाईल असेल ना, एक्स रिप्लेस करा, वाय करा. आणि दोन्हीकडे आहे, एक्स एक्सिसला पण आहे, वाय एक्सिसला पण आहे. त्या सिनारिओ मध्ये फक्त रिपीट नन म्हणून लिहा, रिपीट नन. आता दोन्हीकडे असेल ना, काय लिहायचं असेल ते बघू. नो रिपीट, सिम्पल नो रिपीट लिहायची. ठीक आहे, आता आपलं जे आम्ही लिहिलं होतं ना, त्याचं सिच्युएशन असं आहे बघा. ठीक आहे, असं आहे का, हॉरिझॉन्टल पण आहे, व्हर्टिकल पण आहे. पण हा सिच्युएशन मध्ये काय करायचं, सिम्पल हे यूज करायचं, बॅकग्राऊंड रिपीट, नो रिपीट. बॅकग्राऊंड रिपीट प्रॉपर्टी आहे, नो रिपीट व्हॅल्यू आहे. एवढं करून रन करायचं, तो एकदा चित्र. आता हे कुठल्या साईडला आहे, लेफ्टला आहे. त्याला राईट साईडला पाठवायचं असेल तर अजून एक कमांड आहे, बॅकग्राऊंड पोझिशन राईट. ठीक आहे, रन करा, तो राईटला आला. ठीक आहे, त्याचं पोझिशन पण तुम्ही होल स्क्रीन मध्ये कुठं पण सेट करू शकताय. त्याच्यासाठी बॅकग्राऊंड पोझिशन अजून एक कमांड आहे. बॅकग्राऊंड रिलेटेड कोणत्याही गोष्टी तुम्हाला करायचं असेल इन फ्युचर मध्ये, कोडिंग मध्ये, सिम्पली काय करायचं, W3 स्कूल मध्ये यायचं, एकदा बॅकग्राऊंड मध्ये यायचं,
बॅकग्राऊंडचं सगळ्या प्रॉपर्टी चेक करायचं, काय आहे कसं आहे, मग त्याच्यावरनं कळून जाते. आता अजून एक सिच्युएशन बघतोय आम्ही, ठीक आहे. लेट मी शो यू. असं बघितलं असतं तुम्ही, काही ठिकाणी कसं असतं वेबसाईटमध्ये इमेज ठेवलेले असतात एखाद्या स्क्रीनवर, ठीक आहे. ते स्क्रोल करतो पण इमेजेस जिथं आहे ना तिथंच असलेलं असते. दे नो मोर टू रिमूव्ह, असं खालीवर होत नाहीये. लेट मी गो विथ वन थिंग. त्याचं पोझिशन फिक्स्ड ठेवलेलं असतं. लेट मी इथंच एक्झाम्पल बघूया. रिअल टाइमचं मला आता सध्या वेबसाईट आठवण येत नाही कोणत्या वेबसाईट मध्ये केलंय, ठीक आहे. इथे एक्झाम्पल बघू, मग कळून जाईल तुम्हाला लगेच, ठीक आहे. आता फर्स्ट बघा, आउटपुटला बघा त्या साईडला. मी स्क्रोल करतोय, इमेजेसचं पोझिशन चेंज होतंय का? इमेजेस तिथंच आहे बघा. स्क्रोल करतो, कंटेंट स्क्रोल करतो, इमेजेसचं पोझिशन तिथंच आहे. पण बेसिकली जेव्हा तुम्ही कोड लिहितात ना, नॉर्मल कोड, तेव्हा ते तसं पोझिशन राहत नाही. तेव्हा काय होतं माहिती का? तेव्हा जर तुम्ही असं स्क्रोल केलं ना, तो इमेजेस वर जातो, ठीक आहे. जेव्हा बेसिकली तुम्ही कोड लिहिणार तेव्हा, ठीक आहे. पण तुम्हाला हा इमेजेस फिक्स्ड एकाच पोझिशनला पाहिजे. बॅकग्राऊंड इमेज, आय एम टॉकिंग अबाउट बॅकग्राऊंड इमेज. इफ युअर इमेज इन फ्रंट, ओके, नॉट अ बॅकग्राऊंड इमेज, देन यूज पोझिशन फिक्स्ड. फक्त इमेजला पोझिशन फिक्स्ड केलं तर होऊन जाते. हे बॅकग्राऊंड असल्यामुळं बॅकग्राऊंड अटॅच फिक्स्ड. बॅकग्राऊंड अटॅचमेंट म्हणून एक टॅग येतो, इंट्रोडक्शन होतं इथं, ठीक आहे. काय कोड लिहायचं फिक्स्ड साठी? बॅकग्राऊंड अटॅचमेंट आणि फिक्स्ड. स्क्रोल, दोन व्हॅल्यू आहेत. स्क्रोल ठेवलं तर स्क्रोल होतं, डिफॉल्ट स्क्रोलच आहे ते. हे बघा डिफॉल्ट जे आहे ना, जर मी फिक्स्ड नाही लिहिलं, अजून रन नाही केलं, रन केलं तर तो फिक्स्ड राहील. स्क्रोल डिफॉल्टच आहे. जेव्हा मला इमेज फिक्स पाहिजे, फक्त कंटेंट स्क्रोल व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्या सिच्युएशन मध्ये फिक्स्ड लिहिणार, रन करणार, आउटपुट चेक करा, तो फिक्स्ड आहे. तिथंच इमेजेसचं पोझिशन फिक्स झालं. हे बघा ह्या साईडला तो स्क्रोल होत नाही. कळालं? हे जणांना कळालं, खरं सांगावं. कळालं ना? कळतंय ना का नाही? मूव्ह हेड, नेक्स्ट कंटेंट. नाही कळत असेल तर क्विकली विचारा, क्लिअर करतो, ठीक आहे. हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही. ह्याच्यामध्ये आपण काही घेणार नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही बघायला पण नाही मिळणार. एवढंच बॅकग्राऊंड मध्ये इम्पॉर्टंट आहे. लेट्स टॉक अबाउट बॉर्डर. तर काय करू, हे बॅकग्राऊंड इमेज वगैरे थोड्या वेळासाठी काय करतो, कमिट आउट करतो, ठीक आहे. ह्याचं विड्थ काय करतो, विड्थ 400 px. हाईटला काय करतो, 300 px करतो, ठीक आहे. आता आउटपुट चेक करू काय आलंय. बॉर्डरचं सांगतोय आता मी. लेट मी क्लोज दिस वन. हे बघा, आता ही कंटेंट आहे, ओके. हे कंटेंट बाहेर आले ते नंतर न बघू, तुम्हाला दिसतच नाही ना, दिसतंय आता, ठीक आहे. आता ही कंटेंट जे आहे, आता ह्याला बॉर्डर द्यायची. हा बॉक्स आहे, या बॉक्सला बॉर्डर द्यायची मला. बॉर्डर असते माहिती ना, एक्सटर्नल बॉर्डर. ते कशासाठी? बॉर्डर साठी बॉर्डर प्रॉपर्टी आहे. काय लिहायचं? सिम्पल. जर तुम्ही एक्सटेन्शन डाउनलोड केलं असेल ना, तुम्हाला फक्त बॉर्डर एवढे टाकलं तर बाकी सगळं ऑटोमॅटिक येते. हे बघा बॉर्डर आलं, बॉर्डर करतोय. त्यामध्ये कसं आहे, 2px काय आहे, त्याचं विड्थ आहे. जे लाईन येणार आहे ना 2px म्हणजे त्याचं विड्थ. आता इथं तुम्हाला काय पाहिजे, सॉलिड. सॉलिड म्हणजे काय टाइप्स आहेत, डॉटेड मध्ये पाहिजे का, सर्कल मध्ये पाहिजे का, ओके. आणि सॉलिड म्हणजे प्लेन, ठीक आहे. प्लेन मध्ये पाहिजे का, ते लाईन येणार आहे ना त्याचं ते मिनिंग सांगतो सॉलिड. आणि त्याचा कलर कोणता पाहिजे ते सांगा म्हणता येतं, रेड, ठीक आहे. ती काय सांगतो, त्याचं विड्थ, ओके. दिस इज बेसिकली डॉटेड मध्ये पाहिजे और प्लेन मध्ये पाहिजे. दिस इज ऍक्च्युली होल्ड दी लाईन ऑफ टाइप ऑफ लाईन. सो डॉटेड आहे का, आणि ह्याचे आहे सॉलिड प्लेन मध्ये आहे. आणि दिस इज कलर ऑफ दॅट बॉर्डर. आता चेक करू काय झालंय, त्याच्यावर बॉर्डर आलंय का नाही. की बघा बॉर्डर आले त्याला,
आलाय. सिंपल बॉर्डर देण्यासाठी बॉर्डर प्रॉपर्टी आहे 2px सॉलिड. सॉलिड कशासाठी ते पण सांगितलं. 2px काय आहे, वेट आहे त्याचं. आता मी 10px करतो, चेक करा. आता 2 आहे ना, फक्त 10 करतो, त्याचं वेट वाढून जात आहे. हे बघा, त्याचं वेट वाढलं. 10px दिलं तर आता 100 केलं तर खूपच मोठं होईल. बेस्ड ऑन यू. काही काही सिच्युएशन मध्ये तुम्हाला एवढं घ्यावं लागेल. काही सिच्युएशन मध्ये एकदम थिन लाईन असतो, 1px घ्यावा लागतो. ठीक आहे. काही सिच्युएशन 0px लिहून पण चालू करावं लागेल. ठीक आहे. फक्त एक लाईन असं दिसावं असं करावं लागेल. ठीक आहे. आणि सॉलिडचं पर्पज काय आहे? आता मी जर सॉलिड नाही लिहिलं, ओके, डॉटेड डॉटेड लिहिलं, आता काय होतंय बघा. ते आउटपुट जे बॅकग्राऊंड येत होतं ना, ते डॉटेड मध्ये येतं. सॉलिड लिहिलं तर प्लेन, डॉटेड लिहिलं तर डॉटेड. कळतंय बॉर्डर. लेट लेट गो थ्रू W3 स्कूल. ठीक आहे. हा असं बघा, थिन लाईन, वन लाईन. ठीक आहे. असं लिहिता येतो, असं करता येतोय. डॉटेड, डॅशड, सॉलिड, डबल, ग्रो, ओके, रेड, इनसेट, आउटसेट, नन, हिडन. हे सगळे जे आहेत ना, ते टाइप्स आहेत. मी फक्त 2 टाइप सांगितलं, सॉलिड आणि डॉटेड. तेवढं सगळं टाइप आहे. बॉर्डर लिहून घ्या, टाइप्स म्हणून लिहून घ्या तिथं. ते सगळं कंटेंट लिहा. कसं लिहितं माहिती का, तुमचं स्टडीसाठी सांगतो. बॉर्डर म्हणून कंटेंट लिहा. त्यानंतर ना प्रॉपर्टी व्हॅल्यू लिहा. प्रॉपर्टी मध्ये बॉर्डर, 2px सॉलिड, आणि नंतर ना काय कलर. आणि ते कधी पण लिहिताना ही फॉर्मॅट यूज करा. ठीक आहे. म्हणजे असं जर प्रॉपर्टीचं मिनिंग पाहिजे असेल. हा, ही ऍज इट इज असं लिहा. ठीक आहे. ह्याच्या खाली एक लाईन द्या. लाईन देऊन ह्याचं मिनिंग लिहा. विड्थ ऑफ बॉर्डर, ह्याचं विड्थ, टाइप ऑफ बॉर्डर, कलर ऑफ बॉर्डर बॉर्डर. ठीक आहे. त्यानंतर ना टाइप्स लिहून घ्या, जेवढे तेवढे. कलर्स आणि साईज तुम्ही मनाने देऊ शकता. टाइप्स फक्त तुम्हाला बघावं लागेल कोणता कोणता आहे. ते टाइप्स कुठं आहेत? VS कोड ओपन करून ठेवतो. ते टाइप्स आहेत. फक्त नावं लिहून घ्या टाइप्सची. ठीक आहे. 2 मिनिट 3 मिनिट घ्या, फटाफट लिहून घ्या. विड्थ कलर तुम्ही डिसाईड करू शकता. मी ते नाही सांगणार डायरेक्टली, साईड्सला जाऊ डायरेक्ट. हा तिन्ही 3D मध्ये यायचं आता. हा तिन्ही चार जे आहेत ना आउटसेट, हा 3D मध्ये आहेत. हे आता एकदा बघूया कसं दिसतंय बॉर्डर 3D मध्ये देऊ.
लिहून झालंय. लेट मी चेक विथ ग्रो. ओके, ग्रो न चेक करूया. फक्त ग्रो कुठे, ग्रो वगैरे काय तुम्हाला ऑलरेडी सांगितले, दिस आर बेसिकली टाइप्स. ग्रो करतोय. लेट मी चेक आउटपुट. आउटपुट चेक करू किंवा काय तर थ्री डी काइंड ऑफ समथिंग आलं इथं. ठीक आहे, फ्रेम मध्ये. आता आणि सेकंड कोणता होता? आउटसेट आणि ग्रिड्स बघू. ओके, रिड्स बघू. रिड्स कसा दिसतोय? आउटपुट चेक करूया ना. रिड्स पण सेम दिसतोय, फक्त कलर मध्ये चेंज होतंय. ठीक आहे. नाव इनसेट आणि आउटसेट दोन्ही बघूया. इनसेट आउटसेट काय दिसतो? इनसेट ते रेड कलर चेंज करू. दुसरं कोणता कलर देऊ? येलो कलर मध्ये देऊया. कसं दिसतंय? ग्रीन मध्ये दिलं. ठीक आहे, चला. इट इज टोटली हाफ ऑफ वेगळं वेगळं कलर दिसतंय. ठीक आहे, तुम्हाला ते स्क्रीनवर परफेक्ट नाही दिसत असेल, लॅपटॉप मध्ये चेक करा. हाफ ऑफ वेगवेगळ्या कलर मध्ये दिसतो. इनसेट झाला. आउटसेट कसं दिसतंय? आउटसेट त्याचं वाईस वर्सा आहे. इथं वरचं कलर खाली, खालचं कलर वर. ठीक आहे. असे बॉक्सेस फोराईज मध्ये ह्याच्यामध्ये युज केलेत सर्व्हिसेस मध्ये सेम. नेक्स्ट प्रॉपर्टी. आता मला ह्याला राऊंड करायची. ही जी कोपरा आहेत ना, आता मला एक कोपरा थोडं राऊंड करायचे. काही ठिकाणी बघता प्रोफाईल वगैरे बघता फेसबुकच्या प्रोफाईलचे तुमच्या राऊंड मध्ये आहे. ठीक आहे, पण ते पहिला इनिशियलला बॉक्स बनवतात. बॉक्स बनवून त्याला राऊंड करते. कसं? आता बॉक्स काय करायचं? बॉर्डर रेडियस म्हणून अजून प्रॉपर्टी आहे ही बघा, बॉर्डर रेडियस. आणि इथं जायचं किती पर्सेंट न व्हायला पाहिजे? 10 px. 10 px न करतोय मला. जे ऑल कॉर्नर 10 px न काय व्हायला पाहिजे? राऊंड व्हायला पाहिजे. लेट चेक विथ नाव. थोडाफार झाले का? दिसते का? तर दिसत नाही. चला ठीक आहे, 10 px चं काय करू? वाढवून. ठीक आहे, 10 px लेट मी डू. पर्सेंटेज मध्ये करतो. 25% करतो. 100% पर्यंत करू शकता तुम्ही. ठीक आहे, दिसतंय आता व्यवस्थित? ठीक आहे, आता 50% केलेत ना, पूर्ण राऊंड होतो. लेट मी पुट 50. बॉर्डर रेडियस जर 50 केला तुम्ही ना, ते काय होऊन जातो? पूर्ण राऊंड मध्ये होतो. हे बघा, राऊंड झालं. हाईट आणि विड्थ परफेक्ट नाहीये म्हणून तो राऊंड असा दिसतो. ठीक आहे, हाईट आणि विड्थ इक्वल असेल ना, राऊंड सर्कल पण इक्वल सर्कल मध्ये दिसतो, प्रॉपर सर्कल मध्ये. बॉर्डर रेडियसचा प्रॉपर्टी कळाला? क्लिअर? चला ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी बघू. विड्थ आणि कलर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. विड्थ तर सांगितलं 2 px द्या, 10 px द्या, 5 px द्या, 1 px द्या. काही ठिकाणी 0 px पण देऊन काम चालवावं लागतंय. ठीक आहे, कारण ते रिक्वायरमेंट असतो. कलर कलर जेवढा कलर तुम्हाला माहिती आहे ते कलर तिथं ठेवा. RGB मध्ये ठेवा, हेक्सा मध्ये ठेवा, HSL मध्ये ठेवा. कशामध्ये ठेवायचे ते ठेवा. काल आपण हे कव्हर केलं. ठीक आहे, नाव बॉर्डर साइड्स. ओके, लेट टॉक अबाउट बॉर्डर साइड्स. बॉर्डर बॉक्सला किती साइड असतात? चला, मला स्क्वेअरचा एरिया एरिया कसं करतो सांगा बरं. आय होप नाईन्थला आहे. बरोबर आहे. तर नाईन्थलाच येत नव्हतं, आता काय येईल सांगा बरं. चला, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंड एरिया? एकदम सिंपल विचारू अजून एक मॅथमेटिक्स मध्ये. प्राईम नंबर काय असतो? तर एक तर इव्हन ऑडचे वांदे आहेत आमच्या इथे. हा, अजून एकदा सांग काय असतंय? तो डिवाइड होतोय की. त्याच नंबरने पण होतो, एकने पण होतो. होते की डिवाइड. तोच नंबरलाच डिवाइड होतो का? म्हणजे डेफिनेशन काय झालं याचं?
तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. त्याच नंबरने डिवाइड होतो. डेफिनेशन काय होतं याचं? इव्हन ऑड तर माहिती आहेत का? सांगा बरं, इव्हन ऑड सांगा फटाफट. ऑड नंबर सांगा. नंबर डिवाइड बाय 2 इज नॉट इक्वल टू 0. मग कोणते कोणते झाले? 1 1 तर होते ना. 1 डिवाइड बाय 2 0.5 होते की. काय 0 यायला पाहिजे? काय 0 यायला नको पाहिजे? म्हणजे कशावरनं समजणार की ऑड आहे? हे ऑड नंबरच आहे. तुम्ही डेफिनेशन सांगितला. म्हणजे अजून एकदा काय बोललास? हा हा हा. त्याचा आन्सर 0 नाही यायला पाहिजे. आन्सर इन सेन्स ऑफ काय? काय 0 होते? आन्सर नाही येते. रिमाइंडर 0 होतंय. ते विचाराल तुम्ही. ठीक आहे, रिमाइंडर 0 होतो. रिमाइंडर 0 होत असेल तर ते इव्हन नंबर, 0 होत नसेल तर ते ऑड नंबर. ठीक आहे, ऑड सांगितलं. प्राईम सांगा. प्राईम उद्या डेफिनेशन बघून या. जरी तुम्ही डेफिनेशन बघून आला ना तरी रॉंग आन्सर सांगणार, एवढं मला खात्री आहे. तुम्ही डेफिनेशन उद्या बघून या प्राईम नंबरचं, तरी तुम्ही इथं आल्यावर रॉंग आन्सर सांगताय. ही माझं चॅलेंज आहे. ठीक आहे, पण तुम्हाला घरी दिलो हे काही जण झालं सर काय चॅलेंज द्यायला. ओपन ओपन चॅलेंज आहे. तुम्ही डेफिनेशन उद्या बघून या. मला फक्त प्रूफ करा तुम्ही डेफिनेशन सांगितलेलं करेक्ट आहे. ओपन चॅलेंज फॉर यू ऑल. आता तर ओपन चॅलेंज आहे. सॉर्ट करा प्राईम नंबर. ठीक आहे, चला आता आपल्याला काय करायचंय? 4 साइड आहेत. आता कोणतं 4 साइड विचारत नाही, ऑब्विसली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 4 साइड. ओके, आता 1 2 3 4 साइड आहेत. आता चारही साइड तुम्ही कंट्रोल करू शकता, कोणत्या साइडला काय द्यायला पाहिजे, कोणत्या साइडला काय देऊ शकतो. त्यासाठी इंट्रोडक्शन होतो. बॉर्डर टॉप स्टाईल, बॉर्डर राईट, बॉर्डर बॉटम, बॉर्डर लेफ्ट. ठीक आहे, टॉप राईट बॉटम लेफ्ट हे तुम्ही डिसाईड करू शकता कोणत्या साईडला काय देऊ शकतो मी. ठीक आहे, आता एक बॉक्स आहे. आता मी ऑलरेडी एक बॉक्स बनवलं होतं माहिती का? तिथं करूया आपण. हे बॉक्सला थोड्या वेळापर्यंत हे रिमूव्ह करतो. आता एक बॉक्स क्रिएट आहे. हा बॉक्स क्रिएट आहे. ठीक आहे, लेट मी रिमूव्ह कंटेंट. कंटेंट रिमूव्ह करतो. हा बॉक्स आहे आणि आता मला काय करायचं? हा बॉक्सला एक साइड डॉटेड ठेवायचा आहे. ठीक आहे, हा साइड प्लेन राहू द्या. हा जे लेफ्ट साइड हा प्लेन राहू दे. हे वरचे 2 डॉटेड करायचे. कसं डॉटेड करू शकता तुम्ही? ते डॉटेड करण्यासाठी आहे बॉर्डर राईट स्टाईल. ठीक आहे, राईटला तर मला काय पाहिजे? प्लेन पाहिजे, म्हणजे सॉलिड. ठीक आहे, राईटला झालं. आणि टॉपला काय पाहिजे? बॉर्डर. ठीक आहे, टॉप घेतो. टॉप स्टाईल. ह्याच्यासाठी कोणतं कलर पाहिजे? ओके, लेट मी चूज. डॉटेड पाहिजे ना ह्याच्यासाठी. टाईप कोणतं? डॉटेड पाहिजे. आता चेक करू आउटपुट काय आलंय. एक साइड प्लेन, एक साइड डॉटेड आलं ना. वरचे डॉटेड आलं. तुम्ही करू शकता एका साइडचं प्लेन ठेवून बाकी साइड सगळे डॉटेड करू शकता. कसं करायचं? एक साइड प्लेन ठेवायचं, बाकी साइड डॉटेड करायचं. 4 साइड आहेत, ते 4 साइड इथं फक्त चेंज करा. बॉर्डर टॉप, बॉर्डर लेफ्ट, बॉर्डर बॉटम, बॉर्डर राईट. ठीक आहे, आणि इथं फक्त लास्टला देताना जे तुम्ही जे टाइप्स लिहून घेतला त्या टाइप्स मधले कोणता पण टाइप द्या. कळालं? एकदम सिंपल, एवढं काय हार्ड नाही. की बॉर्डरचं कोणत्याही गोष्टी नाही कळालं ना, सिंपल बॉर्डरच्या कंटेंट मध्ये यायचं, ओपन करायचं, चेक करायचं, कॉपी पेस्ट करायचं नाही कळालं तर. ठीक आहे, नो तिथं का पेड नाही, फ्री आहे सर्व्हिस. ठीक आहे, W3चं यूज करा. पण नॉलेज एवढं समजून घ्यायचं, बॉर्डर कोणी पण म्हणले असं डिझाईन करा, तसं डिझाईन पाहिजे. एकदा येऊन स्टडी करायचं फर्स्ट डिझाईन करायचं अगोदर, नंतर ना करत बसायचं, इझी जाते. ठीक आहे, आता त्यामध्ये बघा कोणतं कोणतं केले. हे असं केलंय, असं तर तुम्हाला आता करता येते ना. ते बघून तर लगेच कळतंय. बॉटम आणि टॉपला काय केले? फक्त डॉटेड केले. दोन्ही साईडला सॉलिड ठेवले. इथंच आहे बघा ते कोड. बॉर्डर टॉप, बॉर्डर बॉटम, बॉर्डर स्टाईल. ही याचं मिनिंग काय? याचं मिनिंग काय होतं माहिती का? टू साइड हे लेफ्ट राईट आहे. ठीक आहे, डॉटेड टॉप बॉटम होईल, सॉलिड लेफ्ट राईट होईल. दोनच दिलेत. ह्याचं ह्याचं मिनिंग काय होतं माहिती का? बॉर्डर स्टाईल. ठीक आहे,
ऑटोमॅटिकली सेट होतो. फर्स्ट कंटेंट मध्ये 2, ते कोणतं टॉप आणि बॉटम, सॉलिड म्हणजे राईट आणि लेफ्ट. असं असं पण काही ठिकाणी बघायला मिळतंय. तुम्ही एवढं कॉम्प्लिकेट करून तुम्हाला डेव्हलपमेंट करा, तुम्ही इझी करा. जर कोण जर असं केलेलं असतील त्याचं आउटपुट काय येते बघा. टॉप बॉटमला म्हणजे डॉटेड जे होतं 2 ला अप्लाय व्हायला इनिशियल ते टॉप आणि बॉटमला. सॉलिड जे आहे तो राईट आणि लेफ्टला व्हायला. टॉप बॉटम लेफ्ट राईट. जेव्हा आपण HTML मध्ये CSS मध्ये तुम्ही काउंट करतात असं प्रकारे आम्ही हे जे बघणार आहे, काय बघणार आहे आता, पॅडिंग आणि मार्जिन बघणार आहे. कसं काउंट करायचं, टॉप राईट लेफ्ट, सॉरी टॉप राईट बॉटम लेफ्ट काउंट, असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज सॉरी क्लॉकवाईज फिरतो. टॉप राईट बॉटम लेफ्ट. लक्षात ठेवा, क्लॉकवाईज वाईज जायचं, क्लॉकवाईज वाईजच आहे. डॉटेड वर आणि खाली कसं काही इक्वल असतो, दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल. रेक्टँगलचा प्रॉपर्टी आहे, वरचं खालचं इक्वल असतं सेम. सो डॉटेड टॉपला आणि बॉटमला सेट होतो, राईटला आणि लेफ्टला सॉलिड सेट व्हायला ऑटोमॅटिकली. कळतंय? मी मार्जिन पण असंच देतो, पॅडिंग पण हाच जे रूल आहे ना, हा रूल वर ना मार्जिन पॅडिंग देणार आहे पुढं. ठीक आहे, मार्जिन पॅडिंग मध्ये हे समजायलाच पाहिजे. अँटी क्लॉकवाईज जे सांगितलंय, टॉप राईट बॉटम लेफ्ट ऑलवेज केप्ट, टू साईडचे कॉमन असतात. रेक्टँग्युलरचं माहिती आहे ना, अपोजिट साईडचा इक्वल माहिती आहे. काय ते मॅथ्स शिकवायला आता कोडिंग चालू आहे का मॅथ्स चालू आहे? सगळं ठीक आहे. मॅथमॅटिक्स ज्याला येतो ना, कोडिंग पण इझी, सगळंच इझी जातं त्याला. जिंदगी इझी आहे. जिंदगीत पण कॅल्क्युलेशनच आहे, नथिंग. पूर्ण जिंदगी कॅल्क्युलेशन आहे. असं झालं तर असं होतंय, असं झालं तर असं होतंय. LHS इक्वल टू RHS संपलं. नाही झालं खुश, झालं तरी पण खुश, नाही झालं तरी पण खुश. अजून एकदा कोविड आला तर एकदम बेस्ट होईल सर. आता तर आम्हाला सगळंच नॉलेज आहे. आता बघा कसं स्टडी, जरी आला ना काहीच करणार नाही तुम्ही. जे प्लॅन करतात त्यांनी पहिलाच करत नाही. ठीक आहे, नेक्स्टला जाऊ. होत नाही ना, तसं टाइमच येत नाही. आता ह्यावेळी आला जरी कोविड, ह्यावेळी अलग पॅटर्न असेल एज्युकेशनचा. ओके, मे बी तुम्हाला डायरेक्ट US चे कोर्स वगैरे करायला लावतील. आता 6 महिने इथलं इंटर्नशिप दिले, बरं आता डायरेक्ट आउट ऑफ कंट्रीचे कोर्स. त्याला बॉर्डर संपले. नेक्स्ट लिहून घ्या, मार्जिन आणि पॅडिंग. एकदम बेस्ट पार्ट आहे मार्जिन पॅडिंग. फुल वेबसाईट मध्ये कामाला येतो मार्जिन आणि पॅडिंग. हेडिंग लिहिलात, त्याला हेडिंग लिहिलं असेल तर मी कंटेंट करतो. काय करतो, सिम्पली त्याला बॉक्स 1 म्हणून देतो. ठीक आहे, हे काय हे थोड्या वेळापर्यंत रिमूव्ह करतो. बॉक्स 1 हे 3 प्रॉपर्टी कॉपी करून ठेवतो. As a color, now I will take orange. आउटपुट चेक करायचं. ते बॉर्डर बिल्डर सगळं रिमूव्ह कर. कसं दिसतंय, दोन्ही कोलॅप्स दिसतात मला, दोन्ही मध्ये डिफरन्स पाहिजे. बॉर्डर आणि मार्जिन एलिमेंट मध्ये स्पेससाठी युज करतो. आता हे दोन्ही काय कोलॅप्स म्हणजे दोन्ही एकमेका अटॅच मला असं नको पाहिजे. ते वरनं थोडाफार स्पेस पाहिजे, हा लेफ्ट साईडनं स्पेस पाहिजे, राईट साईडनं स्पेस पाहिजे. ओके, हे सेकंड बॉक्स मध्ये स्पेस पडून खाली दिसायला पाहिजे, थोडं स्पेस पाहिजे मध्ये. स्पेसिंग साठी मार्जिन आणि पॅडिंग युज करतात बेसिकली. ठीक आहे, मोस्टली मार्जिन युज करतो. आता मला लेफ्टला मार्जिन पाहिजे, मार्जिन लेफ्ट युज करा. टॉपला मार्जिन पाहिजे, मार्जिन टॉप. आता सेम बॉर्डर राईट बॉर्डर लेफ्ट युज करत होतो ना, सेम हिअर मार्जिन राईट मार्जिन लेफ्ट कितीने पाहिजे तुम्ही द्यायचे. आता मला सेकंड बॉक्सला मार्जिन टॉपला स्पेस पाहिजे. ठीक आहे, ते करून बघायचं एकदा. ठीक आहे, मार्जिन आणि पॅडिंग सिम्पली ऑलरेडी बॉक्स 1ला काय पाहिजे, मार्जिन पाहिजे टॉपला. आता सिम्पली काय लिहायचं, मार्जिन टॉप. तर तिथं कितीनं पाहिजे, किती विड्थ न पाहिजे, 10 px का 20 px का 30 px, ते हाईट सांगतो मी. आता आपण देताना 20 px देऊ.
आता चेक करू. स्पेस आला 20px ना. तर मला राईट साइड लेफ्ट साइड ना पाहिजे. ही पेजेसला अटॅचडच आहे, तो लेफ्ट साइड ना पाहिजे. देन यू कॅन यूज सेम मार्जिन टॉप, मार्जिन लेफ्ट यूज करा. मार्जिन लेफ्ट 50px यूज करू ह्यावेळी. 50 न सरकला. सेम आता मी हे सांगेल सारखं एकदाच लक्षात ठेवा. मार्जिन तुम्ही स्पेस इन एलिमेंट त्याच्यासाठी यूज करतो. ओके, जे टॉपला पाहिजे असेल तर मार्जिन टॉप यूज करा. लेफ्टला पाहिजे मार्जिन लेफ्ट, राईटला पाहिजे मार्जिन राईट यूज करा. ठीक आहे, कळालं? एनी डाऊट? मार्जिन कळालं? ठीक आहे. आता तुम्ही कोणता पण एलिमेंटला मार्जिन आणि पॅडिंग लावू शकता. आणि अजून एक पॅटर्न आहे मार्जिन आणि पॅडिंग मध्ये लिहायचं. मार्जिन हे काही ठिकाणी असं लिहिलेलं असतात. तसं आता चेक करूया. हा दोन्ही रिमूव्ह करतो, थोडाफार कमिट आउट करतो, नॉट रिमूव्ह. मार्जिन ठीक आहे, 10px 20px 30px 40px असं लिहिलेलं असतात. आउटपुट चेक करूया काय काय झालंय. थोडं थोडं काय तर झाले सर, थोडा फरक आहे ना. फरक 10px 20px 30px आता मी सांगितलं क्लॉकवाईज. सेम 10px टॉप, 20px लेफ्ट, 30px बॉटम, 40px लेफ्ट, असं क्लॉकवाईज फिरतोय. असं खूप वेळा बघायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे, हे जे लिहिलेत ना हे ऑटो सेट होतो. 10 20 30 40 ह्याचं मिनिंग काय आहे? टॉप, ओके, आणि हे जे राईट बॉटम लेफ्ट. ओके, तर मी लिहून ठेवतो वाटल्यास तुमच्या स्टडीसाठी. टॉप, ओके, लेफ्ट और राइट, बॉटम, लेफ्ट. लिहून घ्या. ठीक आहे, ही पॅटर्न खूप वेळा युज करतात. ठीक आहे, कारण असं लिहिण्यापेक्षा ही बरं आहे ना. मार्जिन टॉप द्यायचं असेल, मार्जिन लेफ्ट द्यायचं असेल, रिस्पेक्ट टू एकाला लिहायचं असेल तर तुम्ही तसं लिहा. सगळी ठिकाणी तुम्हाला स्पेस पाहिजे. देन यू कॅन यूज दिस काइंड ऑफ सिंटॅक्स. ठीक आहे, मार्जिन कळालं. मार्जिनचा अजून एक सिंटॅक्स आहे, ते कसं आहे सांगतो. ठीक आहे, अजून एक लिहू शकता मार्जिन 20px 50px, हे दोन लिहू शकता. फर्स्ट जे आहे ना आत्ताच पॅटर्न सेम टॉप बॉटम, आणि सेकंड जो आहे राईट लेफ्ट. कळतोय? फर्स्ट 20px आहे ना टॉप आणि बॉटमला सेट होईल. 50px जो आहे तो राईट आणि लेफ्टला सेट होतो. अंडरस्टूड? हे लिहून घ्या. 3 पॅटर्न आहे, सेम पॅटर्न पॅडिंगला आहे, सेम टू सेम. फक्त पॅडिंगचं मिनिंग वेगळं आहे. ठीक आहे, पण पॅटर्न समजून घ्या. HTML CSS नंतर ना जावास्क्रिप्ट स्टार्ट करणार आहे नेक्स्ट मंडे पासून. एकदा जावास्क्रिप्ट स्टार्ट झाला ना, विथ इन वीक आय विल असाइन टू यू प्रोजेक्ट. पोर्टफोलिओचे प्रोजेक्ट देतो. ओके, फर्स्ट माझं पोर्टफोलिओचं वेबसाईट तुम्हाला देतो, ते बघा, त्याच्यामध्ये डेटा रिप्लेस करा. वन्स यू डन देन यू कॅन क्रिएट युअर ओन. एकदा ती बघून ते क्लोन ऍज इट इज बनवायचं. नंतर ना तुम्ही सेल्फ करायचं. मी दाखवतो सगळे. ठीक आहे, मी हेल्प पण करेन त्या गोष्टीचं, पण तुमचे एफर्ट्स पण पाहिजे तसं. ठीक आहे, मार्जिन कळालं. नाव लेट्स टॉक अबाउट पॅडिंग. पॅडिंग आणि मार्जिन मध्ये काय फरक आहे त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, मी काय करतो, हा एका बॉक्स दुसऱ्या बॉक्स मध्ये घेतो. बॉक्स मध्ये बॉक्स करता येते ना. एका बॉक्स मध्ये दुसरा बॉक्स पाहिजे. बॉक्स मध्ये बॉक्स, लेट मी चेक झाले का नाही. पण दिसत नाही सर बॉक्स मध्ये बॉक्स आहे का नाही.
मध्ये बॉक्स दिसत नाहीये. ते काय, एक काम करू, बॅकग्राऊंड कलर काढून बॉर्डर देऊ फक्त. ह्याला पण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू थोड्या वेळासाठी, तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी. ह्याला बॉर्डर करू, बॉर्डर 2px सॉलिड रेड. ओके, एक्सटर्नल रेड आहे. इंटरनलचं काय करतो, 100चं करतो, 100px आणि विड्थ 200px. ठीक आहे, ह्याचं बॉर्डर असेल 1px. डॉटेड नको, हे पण सॉलिडच घेऊ, सॉलिड येलो. आउटपुट चेक करा. येलो थोडं दिसून येत नाहीये. ठीक आहे, येलोचा कलर मी काय करतो, 1px ठिकाणी 3px करतो आणि येलो रिमूव्ह करून लेट मी टेक ब्ल्यू. बॉक्स मध्ये बॉक्स आला. ठीक आहे, आता मी सेकंड बॉक्स मला सेंटर मध्ये पाहिजे. सेकंड बॉक्स जो आहे ना, तो एक वरच्या बॉक्सच्या सेंटर मध्ये पाहिजे. कसं आणू शकतो बेसिकली, तर तुम्ही म्हणाला सेकंड बॉक्सला मार्जिन द्या. एक काम करू, टॉप आणि लेफ्टचं मार्जिन देऊ. लेफ्ट आणि टॉप दिलं तर सेंटर लिहू शकतो. लेट मी चेक फर्स्ट. ओके, ते साईडला ठेवतो. ठीक आहे, साईड बाय साईड चेक करून. ह्या साईडला कोड ठेवतो, ह्या साईडला बघू. ती बॉक्स वनला काय करतो मी, सिम्पली तुम्ही सांगितलं तर मार्जिन देतो. मार्जिन टॉप देतो 20px, किंवा लेट मी टॉप 20 नाही तर 50px देऊ. असं 50 अजून थोडं सेंटरला नाही आला. 50 नका, चला 60 पण नाही आला ना. मोस्टली 80 येतील, 80 येतील 100%. हा, 80 आला, ऑलमोस्ट आलं. ठीक आहे, आणि त्याला मार्जिन राईट करा, लेफ्ट, सॉरी नॉट राईट, लेफ्ट. मार्जिन लेफ्ट एक 80px घ्या. आला सेंटरला, एका बॉक्स एक. हे यूज करू शकतो तुम्ही मार्जिन, असं करू शकता. पण पॅडिंग काय असतो माहिती का, आता मी मार्जिन आणि पॅडिंगला काय करतो, इथं पॅडिंग पण लिहितो, पॅडिंग 10px. काहीतरी इम्प्रुव्हमेंट झालं ना. आता बघा, मी काय करतो, याला क्लोजिंग करतो, छोटं होते बॉक्स. हे बघा, छोटं झालं. आता जेव्हा पॅडिंग मी अप्लाय करतो चारही साईडनं, ही 10px चारही साईडनं सेट होतो. 10px 10px 10px. त्याचं मिनिंग काय, लेट टॉक अबाउट मार्जिन आणि पॅडिंग. एकदा अंडरस्टँड करून घ्या, तेव्हा तुम्हाला ती गोष्टी कळेल. हे मार्जिन मध्ये आहे का तो बॉक्स, नो. याचं मिनिंग तुम्हाला कळायलाच ना. कोणत्या साईडला हे बसेल सांगा बरं पटकन. कोणत्या साईडला 50px न मार्जिन बसत आहे, बॉटम. येस, ओके. घेतलंय तो बॉक्स. ओके, बॉर्डर मध्ये घेतलंय का, नो. ओके, हे सगळं बॉर्डर तुम्ही बनवू शकताय, मी ऑलरेडी सांगितले, फक्त टाईप चेंज करायची. मार्जिन मध्ये घेतलंय का, मला एकदा चेक करू द्या. ते बॉक्स वरनं तुम्हाला कळून जाते पॅडिंग मार्जिन काय. पॅडिंग म्हणजे काय असतं माहिती का, लेट मी टॉक मार्जिन अँड पॅडिंग इमेज. ठीक आहे, हा इमेज बघा, ह्याच्यावरनं कळते. मार्जिन स्क्रीन सोबत अटॅच्ड असतो. मार्जिन तुम्ही जेव्हा युज करतो ना, स्क्रीन ना थोडं फार सरकते, वर ना खालना, तुम्ही जिकडनं घेतो तिकडनं सरकते. पण पॅडिंग जो असते ना, पॅडिंग काय करतो, फक्त एक हवा भरून देतो त्यामध्ये.
त्याचा हाईट फक्त वाढवतो. 10px जर तुम्ही लिहिलात सगळीकडनं, तो काय होते इनसाइड दी बॉर्डर. आता तुम्ही 10px मार्जिन घेतलंय, परत तुम्ही 10px घेतलं ना, 10px चा हवा भरून देते फक्त त्यामध्ये. तो स्पेस पडतोय तेवढं इनसाइड बॉक्स, नॉट एक्सटर्नल. त्यामध्येच ज्या बॉक्सचा इंटरनल मध्ये तो बॉक्स टाकतोय. मार्जिन एक्सटर्नल असतो, पॅडिंग इंटरनल असतो. एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पॅडिंग देता ना, इंटरनली बॉक्स वाढतो, मार्जिन देतो एक्सटर्नली वाढतंय फक्त. आता तुम्ही मी रिअल टाइमचे एक्झाम्पल जे दिलं होतं ना, की बघा जेव्हा मी बॉर्डर देतो एक्सटर्नल थिंग्स जे आहेत ना, ते एक्सटर्नल वाढवत आहे. ठीक आहे. पण जेव्हा मी पॅडिंग देतो, इंटरनल बॉक्स जे आहे ना, त्याचं कंटेंट वाढतंय. पॅडिंग मीन्स इंटरनल. इंटरनलचं कंटेंटचं विड्थ वाढतो आणि बॉर्डर मार्जिन म्हणजे एक्सटर्नलचं वाढतो. बॉर्डर म्हणजे लेअरला बसतो. हा इमेज वरनं तुम्हाला कळते मार्जिन कोणतं, बॉर्डर कोणतं, पॅडिंग कोणतं. बॉक्स मॉडेलिंगचे कन्सेप्ट हीच आहे. बॉक्स मॉडेलिंग म्हणजे मार्जिन कुठं असते, बॉर्डर कुठं असते, पॅडिंग कुठं असते. पॅडिंग विल बी इफेक्ट इनसाइड दी बॉक्स. ओके. मार्जिन विल इफेक्ट एक्सटर्नल पार्ट, एक्सटर्नल बॉडी. अँड बॉर्डर इफेक्ट द साइड्स ऑफ, ओके, एक्सटर्नल लेअरला बॉर्डर इफेक्ट करतो. कळतंय मार्जिन, मार्जिन, पॅडिंग आणि बॉर्डर. कळालं. आता रिअल मध्ये पण बघू एकदा आपण. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये चेक करू. आता मी 10px दिलोय, ह्याचा मिनिंग काय होतो, राईट, लेफ्ट, बॉटम आणि सॉरी टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट, हा चारही साईडला 10px ने सेट व्हायला ते. आता आपण कोड बघू बरं का. आता मी फक्त पॅडिंग रिमूव्ह करतो, आतला बॉक्स जो आहे ना तो छोटा होतोय. एक काम करतो, आतला बॉक्सला बॅकग्राऊंड कलर देतोय, मग थोडं आम्हाला इझी होऊन जाईल. बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे. आता बघा जेव्हा मी पॅडिंग रिमूव्ह करतो ना, ते छोटं होतंय. आतला इफेक्ट पडतोय. मार्जिन दिलं तर बाहेरचा इफेक्ट पडतो. आता बघा मी मार्जिन रिमूव्ह करतो, लेफ्टचं मार्जिन रिमूव्ह करतो, बाहेरचा इफेक्ट पडला, राईटला सरकला तो. ठीक आहे. पण मी पॅडिंग जेव्हा देतो ना, पॅडिंग इंटरनली वर्क करतो. आता पॅडिंग देतो समजा, पॅडिंग काय करतो, दोनदा पॅडिंग देतो, 10px, 20px. काय होतंय बघा ते वाढलं. कोणत्या साईडने वाढलं, फक्त 10px टॉप बॉटमने वाढलं, 20px लेफ्ट राईटने वाढलं. एवढंच फरक आहे मार्जिन आणि पॅडिंग मध्ये. कळतंय. ओके. चला देन फाईन. विथआउट दिस पण तुम्ही सेंटरला आणू शकता, त्याच्यासाठी वेगळं कमांड आहे, विल टॉक ऑन लेटर. कळलं असेल तर चेक करा, नाही कळलं असेल तर पण एकदा रिव्ह्यू करा, कळून जाईल. ओके. लेट मी आस्क क्वेश्चन इफ यू हॅव एनी डाउट, एनी ब्लॉकर, विल टॉक ऑन दॅट. ठीक आहे. टेक अ 2 minutes फॉर अनालाइज. क्वेश्चन काय विचार. टेबलचं बॉर्डर आहे ना, कंटेंट टेबलचं बॉर्डर देऊ शकता तुम्ही, त्याच्यासाठी वेगळं टॅक्स आहे. मी ते सांगतो, प्रॉपर्टीज फक्त स्ट्रॅप्ड, बॉर्डर असे आहेत. असे काही बॉर्डर देत बसायचे नाही टेबलला, टेबलसाठी वेगळं आहे. फक्त तुम्ही जे टेबल देता, टेबलमध्ये ते अट्रिब्यूट लिहित होतं बघा तुम्ही, फक्त तिथं लिहायची स्ट्रॅप्ड असं काय. आपण बघूया टेबलचं पुढं आहे. ठीक आहे. बॉर्डर युज केलं तर चालतंय. सेम 2px सॉलिड हे पण युज केलं तर पण सेट होतं टेबलला, एकदा ट्राय करा. मे बी इथं असेल कंटेंट टेबलचं, बघू. पॅडिंग. Padding is used to create a space around the element content inside any defined border. इनसाइड मध्ये काम करतोय. पॅडिंग टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट. ठीक आहे. आता तुम्ही देऊ शकता. जर 2 दिलं तर ही बेसिकली मिनिंग सांगितलं मी तुम्हाला ऑलरेडी. सेम फॉर मार्जिन. जर 3 दिलं असेल तर काय होतंय, ह्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहे ना. जर असं 3 दिलं तर काय होतंय, कोणी सांगणार. 3 असेल तर काय करायचं, आता कसं कसं सेट करायचं, कसं कसं सेट होतो ऑटोमॅटिकली. चला मी सांगतो. 25px जे आहेत ना, टॉप आणि बॉटमला सेट होतो, 50 राईटला होतो, 75 लेफ्टला होतो. जे फर्स्ट आहे ना, ते 2 ठिकाणी घ्यायचं जेव्हा 3 असतात. फर्स्ट आम्ही टॉप कन्सिडर करतो, टॉप बॉटम इक्वल असते म्हणून फर्स्टला टॉप आणि बॉटम 25px. 50 and 75, 50 comes to right, 75 comes to or normal, राईट लेफ्टला 75.
ठीक आहे. 3 सिंगल असेल तर चारही साईडला तेवढ्यांना फिरतो, सिंगल असेल तर. 2 असेल तर ऑलरेडी माहिती आहे टॉप बॉटम राईट लेफ्ट. फर्स्ट टॉप बॉटम असतो, सेकंड राईट लेफ्ट असतो. 1 असेल तर ऑल साइड 25 px. Drag and drop the correct value, set padding 20 px, top padding of 20 px, right padding of 40 px, bottom padding 30 px, left padding 50 px. सांगा कुठं कोणतं कोणतं करू, फटाफट सांगा. फर्स्ट कोणता ठेवू? 20 ठेवू? सेकंड 40. 30 सांगितले का? ठीक आहे, दिस इज राईट, ऍक्च्युअली करेक्ट आन्सर. मी चेक करायला जात नाही. लेट मूव्ह ऑन टू नेक्स्ट वन. टेबलचं बघूया आपण. टेबलचं कम्प्लीट करून ना नेक्स्ट आपण उद्याच्याला पुढचं सगळं कव्हर करू. ठीक आहे. असं काइंड मध्ये टेबल, तुम्ही नॉर्मल टेबल कसं बनवलं होते परवा जे आपण बनवलं होतो ना, सिम्पली ते डेटा दिसत होते. पण मला असं नकोय, टेबल टेबल फॉर्मॅट मध्ये दिसायला पाहिजे. टेबल मध्ये कंटेंट कोणतं कोणतं आहे, टेबल TH TD, फक्त त्याला बॉर्डर करणे, 1px सॉलिड करून देणे. हे तिन्ही काय आहेत ऑलरेडी मी डिस्कशन केलं. ठीक आहे. तुम्हाला कळलं असेल, टेबल टॅग आहे, त्यानंतर TH पण टॅग आहे, TH हेडिंगचं टॅग आहे, TD डेटा कंटेंटचं टॅग आहे. आता मी रन करून दाखवते, एकदा कळेल तुम्हाला. ठीक आहे. आता टेबल जर तुम्हाला क्रिएट करता येतो, कोणी जर सांगितलं टेबल क्रिएट करा, ही टेबल तर तुम्हाला समजतंय. येस. ह्याला बॉर्डर द्यायची, ह्याला बॉर्डर द्यायची असेल तर काय करायचं, टेबलचे कंटेंट टेबलला जरी दिलात ना तुम्ही 2px सॉलिड एवढं, फक्त टेबलला होऊन जाईल, पण आपल्याला तिन्हीला पाहिजे. कशाला पण, डेटाला पण दिसत. एक काम करतो, दोन्ही रिमूव्ह करतो, टेबलला चेक करू काय दिसतंय फक्त. ठीक आहे. टेबलला जर तुम्ही बॉर्डर दिले, ठीक आहे, टेबल लिहून काय होते, एक्सटर्नल लेअरला बॉर्डर बसला. आता तुम्हाला कशाला डेटाला पण बॉर्डर पाहिजे आणि हेडिंगला पण बॉर्डर पाहिजे. मग ते कंटेंट सिलेक्ट करा ना, इथं काय करा, TH सिलेक्ट करा. ठीक आहे. ह्याचा बॉर्डर काय करा, बॉर्डर इथं 2px करा, सॉलिड रेड करू, रन करा. बघा त्या दोन्हीला काय झालं, बॉर्डर बसला. आता सेम TD ला पण बॉर्डर पाहिजे मला, TD ला करा. ठीक आहे. बॉर्डर 2px सॉलिड येलो कर. ठीक आहे. रन करा. दिसतंय परफेक्ट, हे आपण एक्सपेक्ट करत होतो. पण मला काय पाहिजे, सगळे रेड मध्ये पाहिजे. सगळं रेड मध्ये पाहिजे असेल तर एक काम करा, सगळे रेडचं कुठे इथं आहे ना, फक्त काय करायचं, Ctrl+C, टेबल. ठीक आहे. आणि हे दोन्ही जे आहेत ना, दोन्ही रिमूव्ह करून द्या. काय झालं, कोलन नाही दिलं सिम्पली. ठीक आहे. आणि इथं TD नाही दिलं. हे बघा आलं सगळं. ओके. व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन, बॉर्डर येतोय असं. ठीक आहे. ही काय केलं माहिती का, तिन्ही एकत्रित एलिमेंट सिलेक्टर आहेत, तिन्ही एकत्रित लिहिलं फक्त कॉमा कॉमा करून. तुम्ही लिहू शकता किती पण कॉमा, H1P ड्यू सगळ्यांना जर कॉमन कलर ठेवायचं असेल तर सगळे कॉमन टॅग्स लिहा, त्याचा कलर तुम्ही डिफाईन करा. ठीक आहे. तर हे नकोय, असं दिसायला पाहिजे. ही जे टेबल दिसत होतं ना, असं टेबल पाहिजे. ह्याच्यासाठी काय करावं लागेल, हे बूटस्ट्रॅप ना केलेलं आहे. चला तसला पण बघू. असं बॉर्डर तर तुम्ही करू शकता. कॉल स्पॅम आहे, बेसिकली तुम्हाला माहितीच आहे कसं करू शकता, विड्थ वगैरे. कॉल स्पॅम, रो स्पॅन आहे. ठीक आहे. त्याचं रो तुम्ही वाढवू शकता. टेबल ही बघा, 1px सॉलिड, टेबलचं विड्थ 100% केलं, तो तेवढं विड्थ झालं. हाईट आणि विड्थ सिलेक्ट करू शकते. एखादी रोचं सिलेक्ट करायचं असेल तर त्याला ID द्या, सिलेक्ट करून रोचं हाईट विड्थ करा, त्याचा कलर वेगळा पाहिजे वेगळा कलर करा. आता तुम्हाला माहिती आहे कसं एलिमेंट सिलेक्ट करून करू शकताय. ओके. बॉर्डर कोलॅप्स पण आपल्याला इथं डबल मध्ये दिसत होतं, डबल लाईन मध्ये, पण असं टेबल नसतं ना, टेबल असं असतो. त्याच्यासाठी
फक्त बॉर्डर आपण तिथे बॉर्डर 1px 2px लिहित होतो ना, तिथे फक्त बॉर्डर कोलॅप्स कोलॅप्स म्हणून लिहा, एक निघून जाईल. कसं? आता बघा, आता आपण जेव्हा ट्राय केलं होतं ना, असं दिसत होतं बॉर्डर px, पण इथं फक्त बॉर्डर कोलॅप्स. लेट मी कॉपी द स्पेलिंग. ओके, दॅट इज दॅट. इथं आहे ना. ठीक आहे, आता सिंगल मध्ये येईल तो. सिंगल मध्ये पण नाही आला. व्हॉट इज द प्रॉब्लेम? लेट मी रन. अच्छा, सेकंड पण लिहावं लागेल त्याच्यासाठी. ठीक आहे, कोलॅप्सचं जे वरचं ठेवून ना सेकंडला पण लिहावं लागेल. सिम्पली आपण सेकंड नाही लिहायचं, तिथंच करून द्या. देर इज अ वर. पण केले होते कुठं? इथं आहे ना. रन करू, सिंगल मध्ये येऊन जात आहे. ठीक आहे, फक्त ते सिंगल मध्ये येण्यासाठी सेकंड प्रॉपर्टी इंट्रोड्यूस कोलॅप्स, बॉर्डर कोलॅप्स. दोन येत होतं, त्याला सिंगल मध्ये करण्यासाठी बॉर्डर कोलॅप्स कोलॅप्स मध्ये घ्यायची. ठीक आहे, टेबल पण उद्या बघू. टेबलचं कंटेंट खूप मोठा आहे. ठीक आहे, भरपूर काही लर्निंग याच्यामध्ये. उद्याच्याला बघू. आणि असं टेबल कसं बनवता येते ते पण सांगतो. साईज मध्ये काय कंटेंट, त्याचं विड्थ वगैरे हाईट वगैरे सेट करू शकता. टीएच ची हाईट मी ऑलरेडी तुम्ही करू शकता, काय नाही. ईडी ला पण करू शकता. कोणता पण आयडी द्या, आयडी करून सिलेक्ट करून त्याला हाईट विड्थ कलर काय पण देऊ शकता तुम्ही टेबल मध्ये. ठीक आहे, टेबल विड्थ 100% फुल स्क्रीन दिसेल. अलाइनमेंट मध्ये काय आहे? सेंटरला पाहिजे असेल तर टेक्स्ट अलाइन सेंटर करायचं, टेबलच्या सेंटर मध्ये येतो. ठीक आहे, लेफ्ट टेक्स्ट अलाइन. असं पाहिजे असेल तर ही पॅडिंग दिलेत बरं का, याच्यामध्ये बघितलो ना. बॉर्डर 1px बॉर्डर कोलॅप्स कोलॅप्स केलं, विड्थ 100% टेबलला दिलं, हाईट व्हर्टिकल अलाइन बॉटम. हे बघू, काय नाही अडचण. उद्या प्रॅक्टिकली बघूया सगळ्या गोष्टी. टेबल स्टाईल मध्ये काय आहे? असं स्टाईल मध्ये कसं आणू शकता? फक्त ते असं टेबल पाहिजे, असं हॉरिझॉन्टल डिवायडर. हे नव्हतं. असं टेबल हे प्रॉपर्टी यूज करू शकता तुम्ही. तर पॅडिंग दिलंय, ते बॉर्डर डायरेक्ट कोलॅप्स केलं. बॉर्डरच नाहीये, पण बॉटमला बॉर्डर आहे इथं बघा, बॉर्डर बॉटम. ते उद्याच्याला बघू. बॉर्डर बॉटम, बॉर्डर टॉप, बॉर्डर एका साईडला पण देऊ शकते. ठीक आहे, आता परत तुम्हाला सांगत असेल तर भरपूर कन्फ्युजन होईल. उद्याच्याला टेबल कंटेंट बघू. काय काय बघणार उद्या? टेबलचे कंटेंट, फाउंड्स, हाईट आणि विड्थ झाला. बॉक्स मॉडेलिंग जे मी सांगितलं ना, पॅडिंग मार्जिन तेच आहे. बॉक्स मॉडेलिंग तीच आहे, ते सोडून काय नाही. हे बघा, तीच आहे कंटेंट. कंटेंट, पॅडिंग, मार्जिन, बॉर्डर, संपलं. एवढंच आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर लिस्ट. लिस्ट ऑलरेडी लिस्ट झालंय. ह्याला सीएसएस कसं अप्लाय करायचं ते तुम्ही बघून या थोडाफार. ठीक आहे, थोडं चेक करून या बरं. लिस्ट मी टेबल घेतो, डिस्प्ले घेतो, मॅक्सिमम विड्थ घेतो. ठीक आहे, उद्याच्याला मॅक्सिमम विड्थ, पोझिशन घेतो, जेड इंडेक्स घेतो, ओव्हरफ्लो घेतो. ठीक आहे, किती कंटेंट घेतो उद्या मी? 1, हे फाउंड्स 2, 3, 4, 5, 6. हे फ्लोट पण घेतो 6. इनलाईन ब्लॉक 6, 7 कंटेंट उद्याच्याला कम्प्लीट करू. आणि जे थर्सडे आहे ना, थर्सडे बाकीचे राहिलेलं सगळ्या गोष्टी बघूया. जेवढं राहतं सगळेच सगळे. हे त्याच्यामधले ऍडव्हान्स गोष्टी आहेत. ऑलरेडी आम्ही राऊंडेड करू शकतो. मी सांगितलं 50% बॉर्डर रेडियस यूज करून, बॉर्डर इमेज, बॅकग्राऊंड कलर, सगळं तीच आहेत, फक्त इफेक्टिव्ह आहेत थोडाफार. ठीक आहे. ठीक आहे, उद्याच्याला बघू. आज कोणाला काय ब्लॉक कर. ठेवा ठेवा, झालं सेशन झाले, ठेवा. बॅगेत ठेवून घ्या. एनी डाऊट्स? नाही, डाऊट नाहीये.
असेल तर विचारा. नाही ना? ठीक आहे. ओके फाईन, वी कनेक्ट टुमॉरो. उद्या येताना एक्सटर्नल काही टास्क नाहीये. काही टास्क दिलो होतो मी म्हणजे टास्क तर काही नाही, प्रॅक्टिस करा सिम्पली. आणि एक टास्क आहे प्राईम नंबरचं डेफिनेशन सांगायचं मला. ठीक आहे, प्राईम नंबरचं करून ये. चलो गाइस, लेट्स क्लोज. Number that is divisible by its, okay, this is wrong. Okay, let me discuss tomorrow. Okay, Kedar.